हाय, नमस्कार सर्वांना. माझं नाव आहे कुशल संखे. मी माझी पहिली व्हिडिओ बनवली होती की केवायसी केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून पैसे का नाही येत. त्यावर मी आहे ना तुम्हाला एक महिन्याचा फॉर्म ओपन करून दाखवला होता आणि मी त्याचा रिझनही तुम्हाला दाखवला होता. ज्यांनी ती व्हिडिओ बघितली नसेल तर ते तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलच्या प्रोफाईलवर जाऊन तुम्ही बघू शकता. तुमचे आता पैसे पुन्हा कसे चालू होतील तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जी लिस्ट आलीत ती मी तुम्हाला आहे ना दाखवेल की कसं तुम्ही पुन्हा ते चालू करू शकता. तर तुम्ही बघू शकता, जसं की तुम्ही ही पूर्ण लिस्ट बघू शकतात जी अंगणवाडी सेविकाकडे पूर्ण ई-केवायसी चुकल्यानंतर ही लिस्ट पूर्ण त्यांच्याकडे गेली आहे आणि प्रत्येक तालुक्यात अंगणवाडी सेविकाकडे ही लिस्ट आहे. तर तुम्ही बघू शकतात. तर मी सर्व ही इन्फॉर्मेशन ब्लर करतोय कारण की पर्सनल इन्फॉर्मेशन कोणाकडे पण गेली नाही पाहिजे त्यासाठी. तर हे टोटल 62,000 महिला आहेत ज्यांची केवायसी चुकली आहे आणि आता हे सर्व कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवतो एक प्रोसेसनुसार. जसं की हे अंगणवाडी सेविका करतील आणि तुमचा नक्कीच लाभ पुन्हा चालू होईल. तर बघू शकतात तुम्ही ही पूर्ण आता महिलांची डिटेल्स आहेत. आता बघा, प्रत्येक व्यक्तींचे आहे ना आधार कार्ड, त्यांचं नाव सर्व त्यांचं दिलेलं आहे. तर त्यांच्या हर एक नावाच्या पुढे एक हा बॉक्स आहे जो तुम्ही बघू शकतात. हे बॉक्स आहे. आता हे बॉक्सच्या मध्ये काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर तुम्ही बघू शकतात की पात्र म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरात गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही आहेत तर त्या व्यक्तीचा लाभ पुन्हा चालू होईल. तर ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई नसेल तर पात्र केला जाईल आणि ज्यांच्या घरात गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर त्यांना अपात्र केला जाईल आणि अपात्र केलं तर त्यांचा पुन्हा लाभ चालू होणार नाही. तर पात्रमध्ये हेच आहे, लाभार्थी कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नाही किंवा कुटुंबात कोणीही निवृत्त वेतन घेत नाही हा पात्र आहे. तर तसं कोणी नसतील तर त्यांना नक्कीच लाभ चालू होईल. आणि अपात्रमध्ये लाभार्थी कुटुंबात सरकारी नोकरीत आहेत किंवा कुटुंबात निवृत्त वेतन घेत आहेत. जर असं कोणी असतील तर त्यांचा लाभ बंद होईल. तर तुम्हाला आहे ना तुमच्या या लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे चेक करायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकतात तुमचा प्रॉब्लेम. मी चेक करून तुम्हाला सांगू शकतो की या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही पण आहे ना मला सपोर्ट करा, फॉलो करा आणि जेवढं होईल तेवढं ही व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा. तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की तुमचे पुन्हा कसं लाभ चालू होईल. आणि सर्व महिलांचा हाच प्रश्न असेल की आम्ही अंगणवाडी सेविकाकडे तर जातो पण ते आम्हाला सांगतात की अजूनपर्यंत आमच्याकडे काही अशी यादी आलीच नाहीये. तर काळजी करू नका, त्यांच्याकडेही लवकरच यादी येईल. काही तालुक्यामध्ये कामही चालू झालं आहे, त्यांच्याकडे यादी सुद्धा गेली आहे आणि तुमच्याकडेही लवकरच चालू होईल. तर अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आहे ना मला सपोर्ट करा की जेणेकरून मलाही तुमच्यापर्यंत अशा माहिती पोहोचवण्यासाठी प्रेरणा भेटेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.